नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. गोविंद बर्गे हे गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच आहेत. यांचा मृत्यू 5 सप्टेंबर रोजी सासुरे गावाजवळ परिसरामध्ये आढळून आला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. आता गोविंद बर्गे यांचे आणि पूजा गायकवाड हिचे प्रेमसंबंध होते अशा बातम्या येऊ लागलेल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे. पूजा गायकवाडला पोलिसांनी अटक केलेली आहे. 3 दिवसांची पोलीस कोठडी बार्शी न्यायालयानं पूजा गायकवाडला ठोठावलेली आहे. या तपासादरम्यान अनेक खुलासे पूजा गायकवाडनं केले. माझे आणि गोविंदचे प्रेमसंबंध होते असाही तिने खुलासा केला आहे आणि हत्या झाली त्या दिवशी मी तिथे नव्हते, कला केंद्रात बसून होते अशा प्रकारची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. आणि या सगळ्या प्रकरणामधून संशय बळावत आहे. पूजा गायकवाड हिच्या सांगण्यावरून किंवा मग गोविंद बर्गे यांचे काही राजकीय संबंध आहेत आणि राजकीय वादातून हे सगळं प्रकरण झालंय का, या बाजूने सुद्धा पोलिसांचा तपास सुरू आहे. गोविंद बर्गेंच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची बंदूक नव्हती, तो नशा करत नव्हता. त्याच्या आसपास गाडीमध्ये दारूच्या बॉटल्स आणून ठेवल्या, गाडीमध्ये तंबाखू, मिसरी या सगळ्या गोष्टी सापडलेल्या आहेत. गोविंद बर्गे यांचा आणि अशा प्रकारच्या नशेचा काहीही संबंध नाही. त्यांच्याकडं पिस्तूलसुद्धा नव्हतं. या प्रकारचे स्टेटमेंट, असे दावे त्यांच्या नातेवाईकांनी केलेले आहेत. गोविंद बर्गेचा कट रचून मृत्यू झाला आहे का, हत्या झाली का, या दिशेने सुद्धा पोलिसांचा तपास सुरू आहे. गोविंद बर्गेंच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की आमच्या गोविंदला आणि आम्हाला न्याय मिळायला हवा, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे. आता पूजा गायकवाड ही थापटी तांडा येथील कला केंद्रावर काम करत होती. तिथं ती कलेचं काम करत होती, नर्तिका म्हणून ते काम करते आणि तिथल्या या सगळ्या घटनेमुळे हा प्रकार घडला आहे हे सध्या तरी दिसून येत आहे. मात्र या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याचे चिन्ह आहेत. पूजा गायकवाड हिचे आणि गोविंदचे प्रेमसंबंध होते. मध्यंतरीच्या काळामध्ये पूजा गायकवाडच्या अकाउंटवरून काही व्हिडिओ व्हायरल झाले. सुरुवातीच्या काळामध्ये पूजा गायकवाडचे 2000 फॉलोअर्स होते, आता ते काही लाखांच्या आसपास फॉलोअर्स वाढलेत अशा प्रकारची सुद्धा माहिती समोर येत आहे. पूजा गायकवाड पोलिसांच्या कोठडीमध्ये आहे. येणाऱ्या काळामध्ये काय नेमकी माहिती येते हे पाहणं महत्त्वाचं आहेच. मात्र गोविंद बर्गे यांचा मृत्यू कशामुळे झाला, ही खरंच आत्महत्या आहे का हत्या आहे, हे माहिती होणं किंवा मग ही माहिती बाहेर येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गोविंद बर्गेच नाही तर असे अनेक तरुण आहेत, असे अनेक नेते आहेत आणि असे अनेक कार्यकर्ते आहेत, हे या कला केंद्राच्या नादी लागलेले आहेत. काही लोकांनी घर संसार उद्ध्वस्त करून बसलेले आहेत. काही लोक याच कला केंद्राच्या नादी लागून आपल्या जमिनी, जायदाद, घरं विकून देशोधडीला लागल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये म्हण आहे, जामखेडच्या नादी लागलं म्हणजे सगळं वाटोळं होतं. हे तोच प्रकार आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. गोविंद बर्गे हा सामान्य माणूस होता, मात्र राजकारणात आल्यानंतर 2-5 पैसे लावून मिळून आले आणि गोविंद बर्गे जामखेडच्या नादी लागला. बीडमध्ये म्हण आहे, जामखेडच्या नादी लागलं म्हणजे वाटोळं होतं आणि तोच प्रकार इथे घडलाय का, हा संशय बळावतोय, प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. आता गोविंद बर्गेंची हत्या हा झाला एक प्रकार आणि कला केंद्र, जामखेड आणि पार्ट्या या सगळ्या काय गोष्टी आहेत हे आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या वाटणार आहेत आणि महत्त्वाच्या असणारसुद्धा आहे. पूजा गायकवाड ही एकटी नर्तिका नाही आहे, तिथं अनेक नर्तिका आहेत आणि अनेक कला केंद्र हे चालवले जात आहेत, बेकायदेशीर चालवले जातात. आता हे कला केंद्र फक्त कला केंद्रच नाहीत तर त्या पलीकडे जाऊन काही वेगळं या कला केंद्रामध्ये चालतंय अशी माहिती मराठी महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेली आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला खोलून सांगणार आहे. नेमका काय प्रकार असतो, कशा पार्ट्या लावल्या जातात, ते किती रुपयांचे असतात आणि काय नेमकं केलं जातं, या सगळ्या गोष्टी पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. पूजा गायकवाडसारख्या अनेक नर्तिका त्या ठिकाणी आहेत, दिसायला सुंदर असतात आणि त्यांच्या अदाकारीनं तिथं जाणाऱ्या नव्या, नवख्या किंवा मग जुन्या माणसांना त्यांच्या अदाकारीनं मोहित करतात, सोबत घेतात, प्रेमसंबंधाचे नाटक करतात किंवा मग प्रेमसंबंधसुद्धा ठेवतात आणि त्यामधून भविष्यात वारंवार भेटी झाल्यानंतर त्यांच्या अपेक्षा वाढतात आणि त्या अपेक्षा वाढल्यानंतर पूर्तता न झाल्यानंतर
त्यांच्या खिशातून पैसे काढून घेणं किंवा मग अशाच प्रकारचे बंगले नावावर करा, पैसे द्या, जमीन नावावर करा, गाड्या नावावर करा, महागडे मोबाईल घेऊन द्या, सोने चांदे घेऊन द्या, अशा प्रकारची मागणी केली जाते आणि ती मागणी पूर्तता न झाल्यानंतर बलात्काराचे आरोप केले जात आहेत किंवा मग बलात्काराच्या धमक्या दिल्या जात आहेत। या सगळ्या गोष्टी तिथं आजही घडतात। आजपर्यंतच नाही, याच्या अगोदरसुद्धा अनेक नेते तिथं गेले, संपले आणि त्यांचा पिंजरा झाला आहे। या सगळ्या गोष्टी जगजाहीर आहेत, जिवंत आहेत। हे एक प्रकरण घडलं म्हणून हे सगळं बाहेर आलं आहे, अन्यथा या प्रकरणाच्या अगोदरसुद्धा असे अनेक प्रकार झालेले आहेत की लूटमार झालेले लोक देशधोडीला लागलेले आहेत। आता पार्टीबद्दल बोलूयात। पार्टी नेमकी कशी असते? ती काहीतरी 40 ते 45 मिनिटांची पार्टी असते। एका पार्टीमध्ये 4 महिला असतात, त्या तिथं नृत्य करत असतात, गाणे लावतात आणि तिथून त्या नृत्य करत असतात। या पार्ट्यांमध्ये एका पार्टीचे 3 ते 4 हजार 5 हजार अशा प्रकारची रक्कम लावली जाते 43-40 मिनिटांसाठी आणि त्या पार्टीमध्ये महिलांवर डिपेंड असतं अशी सुद्धा माहिती आहे। ज्या ज्या सुंदर महिला असतील, अतिसुंदर असतील, त्यांचे वेगळे चार्जेस असतात, चार्जेस रेट असतात आणि त्या 4 महिलांसाठी 40 मिनिटांसाठी 4 ते 5 हजार रुपये आकारावे लागतात। 40 मिनिटं झाली की लगेचच बाहेर काढलं जातं। दुसरी जर त्यांना पार्टी लावायची असेल त्यांच्यासोबतच तर दुसरे 40 मिनिटं काउंट केले जातात आणि पुन्हा दुसरे 4 ते 5 हजार रुपये लावले जातात। हे झाले एका पार्टीचे। कोरड्या पार्टीचे, ओल्या पार्टीचंही सांगतो। ओली पार्टी अशी असते की 5 हजार वेगळे। ओली पार्टी म्हणजे तुम्ही समजून जा की त्या पार्टीमध्ये सगळंच असतं, तिथेच असतं आणि त्याहीपेक्षा जर एखादी तिथं नर्तिका तुम्हाला आवडली, एखाद्या ग्राहकाला आवडली, तिथं जाऊन एखाद्या नेत्याला, सरपंचाला आवडली तर तिला घेऊन जर बाहेर जायचं असेल तर तिच्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात। एका रात्रीसाठी 50, 60, 70, 80, 90, 100 असे 1 लाख रुपयेसुद्धा मोजावे लागतात। तिच्या त्या देहबोलीवर, तिच्या त्या अदाकारीवर, तिच्या त्या सुंदरतेवर, तिच्या त्या सगळ्या मोहित करणाऱ्या अदांवर हे पैसे उधळावे लागतात आणि ही झाली ओली पार्टी। ओली पार्टी लाखांपर्यंत जाते। मग एकासाठी लाख, जर 4 जण जायचे असतील तर 4 लाख रुपयांची उधळण त्या ठिकाणी एका रात्रीमध्ये होते। ही उधळण तिथे किंवा मग आसपास जे काही हॉटेल्स आहेत त्या हॉटेलवर असते। तिथे कुठल्याही प्रकारचं आधार कार्ड किंवा ओळखपत्र काहीही घेतलं जात नाही। तिथं सर्रासपणे या हॉटेल्स, या ढाब्यांवर वेश्या व्यवसाय केला जातो। आपण जर बीड ओलांडलं तर रस्त्याच्या कडेनं भले मोठे हॉटेल्स, आलिशान 3 स्टार 2 स्टार सारखे हॉटेल त्या ठिकाणी उभारलेले आहेत आणि ते हॉटेल नेमके चालतात कसे असा प्रश्न नेहमी आपल्याला पडतो। कारण बीड ही धाराशिव, उस्मानाबाद हा दुष्काळी भाग आहे। तिथे अशा प्रकारचे आलिशान हॉटेल चालतात कसे? ते असेच चालतात का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि या हॉटेलमध्ये बेकायदेशीररित्या, प्रोफेशनल पद्धतीनं, बिनबोबाटपणे वेश्या व्यवसाय सुरू आहे। जा या, आव जाव, घर तुम्हारा अशा प्रकारचे ही प्रकार आहे। म्हणजे पार्टीचे पैसे यांनीच द्यायचे, हॉटेलचं बिलही यांनीच द्यायचं। 1-1.5 लाख रुपये एका 12-8 तासांसाठी उधळपट्टी। तेवढ्यावरून नाही भागलं तरी जमीन नावावर करा, मोबाईल नावावर करा, अशा प्रकारचे हे सगळे प्रकार त्या ठिकाणी घडत आहेत। गोविंद बर्गेंसोबत सुद्धा अशाच प्रकारचे प्रकार झालेत असं सुद्धा बोललं जात आहे। माहिती समोर येणं गरजेचं आहे। मराठी महाराजसुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये माहिती घेत आहे। गोविंद बर्गेंना सुद्धा अशाच प्रकारच्या घटनांमुळे, देवाणघेवाणीमुळे, दिले नसल्यामुळे, दिले घेतल्यामुळे ही हत्या झाली आहे का असा संशय बळावतो आहे। पोलिसांनी कसून तपास करणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा गायकवाड हिला अटक करून भागणार नाही। तिची मालकीण नेमकी कोण आहे, ती कुठल्या कला केंद्रावर काम करत होती, त्या कला केंद्राच्या मालकाला सुद्धा ताब्यात घेणं गरजेचं आहे। एकटा गोविंद बर्गेच नाही तर अनेक असे गोविंद बर्गे जे फास टाकून अडकून ठेवलेले आहेत किंवा मग उद्ध्वस्त झालेले आहेत, ते इज्जतीपोटी, भीतीपोटी पुढे येत नसतील, मात्र त्यांचंसुद्धा आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे। काही महिला ज्या घरी असतात मात्र त्यांचे पती तिकडे जाऊन उधळपट्टी करतात, राब ह्या रानामध्ये राबत असतात, शेतामध्ये, आणि ते पैसे उधळपट्टी करणारे नेते बीड जिल्ह्यामध्ये अनेक आहेत, मराठवाड्यामध्ये अनेक आहेत। मी सुरुवातीलाच सांगितलं, जामखेडची नाद आणि जामखेडला जाणं हे किती महागात पडतं, जीवावर सुद्धा बेततं। पैसा तर पैसाही जातो मात्र जीवही जातो। गोविंद बर्गेंचे 2 ते लेकरं ते आज वडिलांचं छत्र हरवून बसलेले आहेत। ती माऊली जिचा पती गेला, भविष्याचं काय हा सगळ्यात मोठा सवाल आहे। इकडे मात्र लाली, लिपस्टिक लावायची, फाउंडेशन काय असतं ते लावायचं आणि इकडे लोकांना फसवायचं, हा सगळा प्रकार
कला केंद्राच्या नावाखाली शुद्ध वेश्या व्यवसाय त्या ठिकाणी चालवला जातो, यावर अंकुश लावणं गरजेचं आहे. तिकडं मुंबई दिल्लीसारख्या ठिकाणी डान्स बार चालतात, त्याच डान्स बारच्या नावाखाली इकडे सुद्धा कला केंद्र चालतात. स्थानिकचे पोलीस, स्थानिकचं प्रशासन यावर का अंकुश लावत नाही हा सगळ्यात मोठा सवाल आहे. गोविंद बर्गेंची अशाच प्रकारची हत्या झाली का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ओली पार्टी, कोरडी पार्टी यासाठी या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. गोविंद बर्गेंची हत्या यासाठी झाली का हाही सवाल उपस्थित झाला आहे. आणखी कोण कोण या कला केंद्रातल्या महिलांच्या सुंदरतेला, त्यांच्या अदाकारीला कोण भाळलंय, कोण फसलंय, कोण अडकलंय, या सगळ्या गोष्टींची माहिती मराठी महाराष्ट्र घेणार आहे. जर मराठी महाराष्ट्राला कोणाला काही माहिती द्यायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवर दिसणारा नंबर आहे, त्या नंबरवर फोन करा, माहिती द्या. तुमची माहिती गुपित ठेवली जाईल. आम्हाला माहिती द्यायची नसेल तर पोलिसांना द्या. सध्या तपास करणारे बार्शीचे पोलीस आहेत, त्यांना माहिती द्या. आणि गोविंद बर्गेंच्या हत्येला नेमकं कोण कारणीभूत आहे यासाठी तुम्ही मदत करा, अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून केलं जातं आहे. हेच प्रकरण नाही तर आणखी काय गोष्टी या कला केंद्राच्या नावाखाली कोण घडवतंय, कोण चालवतंय, कोण कसे हॉटेल्समध्ये वेश्या व्यवसाय चालवत आहेत हे सुद्धा लवकरच पर्दाफाश करून जनतेसमोर आम्ही आणणार आहोत. या विषयामध्ये, या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. पुन्हा भेटूयात नव्या विषयामध्ये आणि या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं या अपडेटसहित. तुम्ही जर मराठी महाराष्ट्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.